माइक चेक हॅलो 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 माइक चेक. गुड मॉर्निंग. आज माझ्या लहान्या भावाचं कॅरेक्टर करणारे माझे मोठे भाऊ शार्दूल सराफ यांचा आज ट्रॅक संपतोय सिंधुताई माझी माय या सिरियलमधून. तर मी त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहे की सिंधुताई या मालिकेचा त्यांचा पूर्ण प्रवास, को आर्टिस्टसोबत त्यांची गमती जमती, रिलेशन्स, सगळ्याच गोष्टीविषयी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शार्दूदा, मला एक तुला विचारायचं आहे की हा सिंधुताई ही सिरियल तुझ्यापर्यंत आली कशी? निर्माते आहेत मंगेश जगताप सर. मंगेश जगताप सरांचा मला एक दिवस फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की अशी अशी आम्ही सिंधुताई नावाची मालिका करतो आहोत, तर त्याच्यासाठी मी तुला कॉल केलाय. तर मी एरवी मालिकेचं लेखन करत असल्यामुळे मला आधी वाटलं की आम्हाला लेखनासाठी फोन आलाय. तर मी त्यांना म्हटलं की हो, पण म्हटलं सर आता मी एक प्रोजेक्ट लिहितोय ऑलरेडी. तर ते म्हणाले नाही नाही नाही, मी तुला ॲक्टिंगसाठी विचारलंय. तर मला एक क्षण धक्का बसला, सुखद धक्का. मला असं वाटलं की अरे बापरे, खूप दिवसांनंतर आपल्याला परत अभिनयासाठी विचारलंय. मी खूप खुश झालो आणि त्यांना म्हटलं कसं काय करायचं. मग त्यांनी मला ऑडिशन स्क्रिप्ट पाठवली. मला वाटतं ती श्याम पेटकर सरांनी लिहिली होती आणि अस्सल वराडी भाषेत श्याम पेटकर सरांनी जे शब्द लिहिले होते ते वाचूनच मला इतकी मजा आली. आणि बुराजी या पात्राचा संपूर्ण लेखाजोखा त्या ऑडिशनच्या स्क्रिप्टमध्ये त्यांनी मांडला होता. मला त्याच क्षणाला ते बुराजी हे कॅरेक्टर पूर्णपणे लख्ख कळलं. तर थँक्स टू आमचे लेखक श्याम पेटकर सर आणि आमचे लेखक पराग कुलकर्णी सर. तर आणि मग मला ही ऑडिशन मी त्यांना पाठवली, ती चॅनलला पण आवडली. त्यानंतर त्यांनी माझी लुक टेस्ट केली आणि मग मला फायनली बुराजी ह्या पात्रासाठी निवडण्यात आलं. पहिला दिवस कसा होता? म्हणजे पहिला दिवस यासाठी अतुलशी तुझी आधी ओळख होती का? नाही, माझी पण ओळख नव्हती. अतुल होता किंवा म्हणजे अतुल कासवा होते, विद्या सावळे मॅडम आहेत, परत अंकिता, स्नेहल आणि जी आधीची जी टीम होती ती पण सगळी होती. या सगळ्यांमध्ये तू लेखक, त्याच्यानंतर डायरेक्ट म्हणजे ऍक्टर तू आहेसच, पण एवढा मोठा ट्रॅक सिरियलचा केलाय का तू याच्या आधी? कमला मालिकेमध्ये मी मोठा ट्रॅक होता. हो. हा, पण कट्टीबट्टी मालिकेत मी असा येऊन जाऊन असायचो, फार एवढा मोठा माझा नसायचं काम. बरं, म्हणजे सिरियलचा तुला एकंदरीत खूप चांगला अनुभव आहे. आणि पण तरी या सेटवरचा पहिला दिवस कसा होता? आणि ते सगळं ब्रीफ मिळालं होतं त्यानंतर सगळ्या म्हणजे मला आठवतंय की लग्नाच्या सिक्वेन्समध्ये आपण पहिल्यांदा या सिरियलमध्ये इन झालो आणि सगळे आधीचे म्हणजे किरण माने सर होते, प्रिया बेर्डे मॅडम होत्या, योगिनी होती, सगळी लोक होती. आणि त्यानंतर या सगळ्या लोकांमध्ये आपण नवीन होतो, त्यांचे ट्रॅक संपत होते, आपले ट्रॅक नवीन चालू होणार होते. आणि त्यामध्ये आपले कॅरेक्टर्स पहिल्या दिवशी आपल्याला कळत नाहीत की कसे एक्झॅक्टली आहेत, काय आहेत. तर तो सगळा गोंधळ कसा होता तुझ्या माइंडमध्ये? मी आलो तेव्हा पहिला दिवस तर आधी लुक टेस्ट आणि या सगळ्या याच्यातच गेला. बरं, लुक टेस्टची एक गोष्ट सांगशील? स्नेहलचा आणि तुझा किस्सा नक्की सांगशील? म्हणजे झालं असं की ती कॉस्ट्युम करणारी जी असिस्टंट मुलगी होती तिने आम्हाला कॉस्ट्युम्स दिले घालायला आणि फोटोज काढायचे होते. त्यावेळेला नंदाचं पात्र करणारी स्नेहल नंदावडे आणि मी, आम्हाला दोघांना उभं केलं. तर स्नेहल माझ्यापेक्षा उंचीनं जरा जास्त आहे. मी असं पाहत होतो तिच्याकडे, म्हटलं यार ह्या मुली बरोबर ही आपल्या बायकोचं काम करणार आहे यार, कसं होणार? आपण सारखे असे लुक द्यायला लागणार आपल्याला तिला. तर आणि तसे फोटो काढून झाले. फोटो काढून झाल्यानंतर मग त्यांनाच कळलं काहीतरी, त्यांनी चॅनलला पाठवले आणि चॅनलवर अरे हे काय होतंय, स्नेहल नंदावडे नाही अंकिता निकरड ही बुराजीची बायको आहे. मग त्यांनी परत अरे बापरे सॉरी. आणि मग मला परत येऊन सांगितलं, सर तुमची बायको बदलली आहे. हो का? ठीक आहे. त्यावेळेस काय मनात काय फिलिंग होती? वा, अशी होती का? नाही, मला असं झालं की ठीक आहे बदलली हरकत नाही, पण ती हिच्यापेक्षा उंच नको. आणि मग त्याच्यानंतर हे आमचं अंकिता निकरड नावाचं एवढंस छोटं बाळ आमच्या बरोबर आलं. तिने मला लगेच सांगितलं, दादा मी पण ललित कला केंद्राची विद्यार्थिनी. अरे मग आमचं लगेचच म्हणजे त्या फोटो सेशन पासूनच आमचा बॉन्ड सुरू झाला. आणि मग अंकिता निकरड आणि मी आम्ही दोघं जण नवरा बायकोच्या कॅरेक्टरसाठी फिक्स झालो हे मला कळलं. आणि मग पहिला दिवस तो सगळा तसाच गेला. मग दुसऱ्या दिवशी सगळं लग्नाचा तामझाम होता.
जवळजवळ 100 ते 150 आर्टिस्ट होते. करेक्ट. लग्नाच्या सिक्वेन्स मध्ये. आणि आमची छोटी चिंधी ती आणि सगळे तिच्या बरोबरचे सगळे सिक्वेन्सेस होते. आमचे दिग्दर्शक विठ्ठल टाकवे सर. खूप तामझाम होता, खूप गोंधळ होता, खूप धावपळ चालली होती. आणि त्या सगळ्या ह्याच्यात मी खूप गोंधळलेलो होतो की हे सगळे लोक आपण यांच्याबरोबर कसं जुळवून घेणार आहोत, यांचं कसं असेल, प्रत्येकाचा ऍटिट्यूड काहीतरी वेगळाच असला तर कुणी तर मग आपण फारसं काही फार अडकायचं नाही, आपण आपलं आपलं काम करायचं आणि संपला विषय. असाच माझा पहिल्या दिवशी तरी पूर्णपणे ऍटिट्यूड होता. आणि पहिल्या दिवशी मी फक्त अतुल कासवा सरांशी गप्पा मारत होतो, बाकी कोणाशी फारसा मी बोललो नाही. म्हणजे स्नेहल आणि मी मुंबईहून एकत्र प्रवास केला, पण मी तिच्याकडे जाऊन स्वतःहून ओळख करून घ्यायला वगैरे काय केलं नाही. म्हटलं नको, राहू दे, होईल हळूहळू ओळख तर ठीक, नाही तर नको. असं करत करत पहिला दिवस मी पूर्ण अतुल कासवांबरोबरच घालवला. मग आम्ही दोघं खूप कुचाळक्या करायला लागलो, गप्पा मारायला लागलो, इकडचे तिकडचे विषय, मग खूप कॉमन आमचे मित्र निघाले. मग असं सगळं झालं आणि विठ्ठल टाकवे सरांनी आमचा पहिला सीन करून घेतला. मग त्या दिवशी तर मला डायलॉग्स काहीच नव्हते, आम्ही फक्त त्या सीन मध्ये फक्त होतो. आणि मला एवढंच माहित होतं की मोतीलाल हे जे पात्र आहे ते या घरात सुपिरियर आहे. हरबा डोक्याने फार गरम असलेला असा आपला भाऊ आहे. आणि या सगळ्याच्यात आपण सगळ्यात लहान आणि आपण बुजरे आहोत. जे मला ऑडिशनच्या स्क्रिप्टमध्ये सगळी जी वाक्य मिळाली होती त्याच्यावरून जो अंदाज आला होता की आपण थोडेसे बुजरे आहोत, आपण थोडेसे मिश्किल आहोत, आपण गमत्या स्वभावाचे आहोत, पण तरी सुद्धा चार चौघात आपण पटकन काही बोलत नाही. तर त्या सगळ्या लग्नाच्या सिक्वेन्स मध्ये जेव्हा हरबा चिडून त्याची काही मोंडावळ्या फेकतो, चिडतो, मग सगळेजण तिथे तमाशे करतायत, या सगळ्या प्रकाराला मी फक्त ऑब्झर्व करणं एवढंच करत होतो. आणि मग मला त्या दिवशी सगळं शूट संपल्यानंतर अतुल लागला, जे आमच्या मागे बसले तिथे, हे बघा, महा खट्याळ आणि महा मिश्किल आणि महा बदमाश माणूस आहे तो. तर तो आला माझ्याकडे आणि तो मला म्हणाला, दादा तू काय एक्सप्रेशन दिलेस भारी. तर मला काही कळलंच नाही. म्हटलं काय दिले. नाही, तू बुराजी या कॅरेक्टरशी एकदम बरोबर त्याला सुसंगत असे तुझे एक्सप्रेशन होते. तू त्याच वेळेला मला असं जाणवलं की काहीतरी तू विचार करून आलेला आहेस. आणि मग माझं ना अतुलचं ना त्या दिवसापासून आम्ही प्रत्येक कॅरेक्टर बद्दल, त्याच्या सीन बद्दल, त्याच्या एकंदर इमोशन्स बद्दल, मग इतर आम्ही अनेक आमच्या काही आवडत्या फिल्म्स आहेत, वर्ल्ड सिनेमा आम्ही दोघं जण खूप आवडीनं बघतो. तर त्यातल्या काही कॉमन आवडीचे लोक निघाले, वॉंकर वाई सारखा दिग्दर्शक असेल वगैरे वगैरे. मग आम्ही त्याविषयी गप्पा मारायला लागलो आणि मग आमचं हळूहळू एक वेगळ्या पद्धतीचं ट्युनिंग माझं आणि अतुलचं झालं. बरं, आता मला दुसरा एक हा प्रश्न आहे, तुला हे कॅरेक्टर सापडलं कधी, कुठल्या सीनला सापडलं, आणि ते सापडताना अशी काय गोष्ट होती की हा यस यार अभी मिल गया मुझे ये कॅरेक्टर, अशी काय एखादी घटना तुला आठवते का? अरे बापरे. किंवा एखादा सीन किंवा एखादा अशी घटना की यार हा ये बुराजी आहे, ये बुराजी ऐसा रिएक्ट होगा यहाँ पे. हा, तसा मग तो आमचा जो सुरुवातीचा जेवणाचा सीन होता, ज्याच्यामध्ये आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो आहोत. म्हणजे घरी आल्याच्या नंतर, इकडे माहेरी आल्यानंतर छोटी चिंदी घरी येते, आम्ही सगळे बसलो आहोत आणि आम्ही जेवताना ही नंदा मोठी वहिनी तिला सतत टोमणे मारते, चिंदीच आहे ती वगैरे वगैरे. आणि त्यावेळेला मी असं म्हणतो की काय तिचं काय नाव ठेवायचं, काहीतरी नाव ठेवायला लागेल ना तिला. तर मी म्हटलं हा मोठ्या वहिनी आहेत ना, त्या ठेवतीनच नाव, वहिनी ठेवा नाव. तर ते सगळ्या लेखकांनी जे सगळे लिहिलेले होते त्याच ह्याच्यात मला कळलं की हा असा टोमणे मारतो. आणि गंमत म्हणजे मला असं सांगायला आवडेल, माझे काका आहेत, माझे सख्खे काका, त्यांचा अगदी असाच स्वभाव आहे. ते ज्या पद्धतीनं असे एकापेक्षा एक टोमणे मारतात, म्हणजे की आमच्या ताईनी पोळी केली आणि जेवायला वाढली, तुम्हाला काय त्यांनी असं पोळीकडे पाहिलं आणि म्हणाले वा आता पुढल्या वेळेला ना गोल पोळी करायची. तर असे आमचे काका. तर ते जे सगळं होतं तर ते काकांचे ट्रेसेस मी थोडेसे बुराजीमध्ये त्या पद्धतीनं टाकत गेलो. आणि मग त्या पद्धतीनं तर तो जेवणाचा सीन करताना पूर्णपणे माझ्या डोक्यात माझे रमाकांत सराफ माझे काका तेच माझ्या डोक्यात होते. आणि मग त्या पद्धतीनं मी ते कॅरेक्टर डिझाईन करत गेलो. मला नकला करायला खूप आवडतं, तर मी सुरुवातीला थोडंसं माझ्या काकांची नक्कलच करत होतो आणि मग ते करता करता हळूहळू ते पात्र मी पकडत गेलो. असं मी केलं. वा वा. बरं, आता या सेटवरती सगळ्यात जास्त बॉन्ड कोणासोबत झालं तुझं? बापरे, फार अवघड प्रश्न आहे.
हा, म्हणजे एकाच एक असं कुणाबद्दल सांगता म्हणजे सगळ्यांसोबत प्रत्येकासोबत वेगवेगळा तुझा हा. रिलेशन आहे. कारण की मी सांगतो की म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो की हा जर समजा सुट्टीला गावी गेला, म्हणजे मुंबईला गेला किंवा औरंगाबादला कामानिमित्त गेला, तर आम्हाला असं वाटायचं की यार काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी नाही आहे. आणि मग ती सतत त्याची अशी ही लागायची, काय म्हणतो आपण त्याला, त्याची आठवण यायची सतत, चुटपुट लागली. हा, की हुरहुर व्हायची मनात की यार गुरुवा नाही आहे, तो असला तर काहीतरी रिॲक्ट होईल इकडे, तो असेल तर काहीतरी वेगळं बोलेल. कारण की प्रत्येक वेळेस स्क्रिप्टमधले डायलॉग बोलेल असा शार्दूल सराफ नाही आहे. तो त्याच्या मनाचे काही ना काही, कारण तो मुळात लेखक आहे, दिग्दर्शक आहे आणि उत्तम नाटककार आहे. तर तो काही ना काहीतरी नवीन त्या सीनमध्ये काहीतरी एक आपलं अस्तित्व आणि आपलं एक स्वतःची ओळख सोडूनच जातो. तर ते नेहमी मिसिंग व्हायचं, असं माझी तरी एक हे आहे, काय म्हणतो, माझं ऑब्झर्वेशन आहे की तू जेव्हा नसतोस आमच्या एखाद्या सीनमध्ये, तर मला तर जाम अशी हे होते, आठवण येते. तर प्रश्न असा होता की बाबा या प्रत्येक लोकांसोबत तुझा असा काहीतरी वेगळा बॉन्ड आहे, किंवा प्रत्येक लोकांसोबत सीन करताना काहीतरी, याच्यासोबत सीन करताना ही मजा आली किंवा त्याच्यासोबत सीन करताना ही मजा आली, असं काही? हो, म्हणजे असं झालंच झालं प्रत्येकाच्याच बरोबर. कारण म्हणजे मला असं आवडतंच की आपल्याला एखादा सीन मिळाला की मग त्याची परत परत रिहर्सल करून बघा, मग त्याची हालचाली करून बघा, मग ते दिग्दर्शकाला आपण करून दाखवायचं की सर हे माझ्याकडे आहे, तुम्ही म्हणालात तर आपण हे करूया, तुम्ही जर म्हणालात की नाही नाही नको तर आपण ते काढून टाकू. तर माझ्या आणि स्नेहलच्या सीन्स मध्ये सारखं काही ना काहीतरी आमचे नोकझोक आहे, आमचा कलगीतुरा सतत रमतोच आहे. तर आम्ही खूप छान त्याची म्हणजे तुम्हाला आठवत असेल प्रेक्षकांना तर की दाजीच्या मदतीनं नंदा पलंगाचे पाय कापून घेते आणि त्यावेळेला मी अचानकपणे येतो घरात, कारण मी ते पाय कापलेले पलंग, मी त्याच पलंगावर बसायला जातो आणि ती सांगते की तुम्ही इथे बसू नका. तर तो सीन मी आणि स्नेहलनी जवळजवळ 10 ते 15 वेळा त्याच्या मुवमेंट सकट आम्ही त्याची रिहर्सल करून झालेली होती. मग आम्ही आमच्या दिग्दर्शकांना, विठ्ठल डाकवे सरांना तो करून दाखवला की सर हे असं आहे. मग सरांनी त्याच्यात परत काही बदल सुचवले आणि मग तो सीन आम्ही केला. तर म्हणजे गंमत अशी होते कधी कधी की तुमचं एवढं करून सीन कसा झाला ते प्रेक्षकच सांगतील. म्हणजे पण असं होतं ना की तुमचं म्हणजे फायनल प्रॉडक्ट इम्पॉर्टंट किती आहे ते प्रेक्षक ठरवतात, पण आम्ही ही सगळी प्रोसेस एन्जॉय करतो. करेक्ट आहे की प्रोसेस कशी घडते, काय काय आपल्याला प्रत्येक तालमिक आणि काय नवीन नवीन मिळत जातं, याची आम्हाला मजा येते. तर ते आम्ही प्रत्येकच पात्राबरोबर मी इथे केलं. अगदी म्हणजे फक्त दमडाजी बरोबर मला काही करायला मिळालं नाही, कारण आमचे तसे काही सीन्सच कधी घडून आले नाहीत फारसे, त्यामुळे आम्हाला तो चान्स दमडाजीच्या बाबतीत मिळाला नाही. आता लोकेशन आलंय आमचं, पण इन शॉर्ट असं आहे की स्नेहल सोबत सीन करताना त्याला खोड्या करायला त्याचा आवडतात, त्यामुळे त्याला स्नेहल सोबत सीन करताना मज्जा आली. पण अजून पुढे कंटिन्यू करूया आता, कारण की बरेचसे अजून काही प्रश्न आहेत आणि मला सगळ्यांना पण त्याच्याविषयी बोलायचंच आहे. स्टे ट्यून. शार्दूलदा, लास्ट आपण कारमधून जो त्यांना होतं की कोणाच्या सोबत सीन करताना मजा आली, तर तुझं उत्तर आलं खरं स्नेहल. म्हणजे आमचे जास्त सीन्स होते स्नेहल. आणि बरं, आता मी बाकीचे सगळे जे कलाकार आहेत, म्हणजे माय आहे, अतुल कासवा होते, परत स्नेहल आहे, अंकिता आहे, आणि आपल्याकडे अजून काही येऊन जाऊन काही कलाकार असतात, ते यांच्यासोबत तुझं काय काय बॉन्डिंग आहे, किंवा कसं तुम्हाला त्यांच्याविषयी काय सांगशील? पहिले तर तू मायपासून सुरुवात कर. नाही तर ती आपल्याला रागवेल. तो फार एक मोठा कार्यक्रम आहे आमचा. आमची आमचं माईचं काम करणारी विद्या सावळे, तर ती म्हणजे वयाने मोठी, त्यात तिने आधी 2-3 मालिकामध्ये तिच्या भूमिका खूप गाजल्या होत्या. तिला सगळे इकडे हा सांगली, कोल्हापूर, सातारा, कराड हा पट्टा तिला मामी म्हणूनच ओळखतो. तर अशी ती भयंकर फेमस. आणि हे ते सुरुवातीला मी ते बघत होतो, ऑब्झर्व करत होतो. हळूहळू मला खरं तर असं सांगता येईल असं प्रिसाइजली की स्नेहलच्या पायाला मध्ये एकदा मार लागला आणि त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना स्नेहलची भयंकर काळजी वाटत होती. आणि तिची पण सिच्युएशन अशी होती की इथून इथे येऊन काम करू का मुंबईला परत जाऊ, आणि ह्या सगळ्याच्यामध्ये
त्यावेळेला तिची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांवरच पडली. कुणालला पण त्यांनी आयुष्यात कंपाऊंडर म्हणून काम केलेलं आहे एकेकाळी, तर त्याचा तो अनुभव पणाला लावून कुणाल तिची काळजी घेतोय, आम्ही सगळे तिचं खाणं पिणं हे बघतोय, हे सगळं करतोय. आणि म्हणजे स्नेहलची काळजी घेता घेता, आणि मला एका पॉईंटला असं लक्षात आलं की भयंकर अस्वस्थ आहे काहीतरी तिच्या टेन्शन्समुळे. तर मी तिला एक दिवस असं जाऊन म्हटलं की हे बघ, कुठलंही टेन्शन असेल तुझं, मला माहित नाही एक्झॅक्टली काय ते, पण ते कुठलंही टेन्शन असेल तरी आम्ही सगळे आहोत ना तुझ्याबरोबर, मग तू आता नको कशाचा विचार. हळूहळू ती पण रिलॅक्स झाली. तर त्या पॉइंटला आपण खरं तर सगळ्यात जास्त एकत्र आलो. करेक्ट. आणि मग तिथून जे एक आमचा बॉन्ड सुरू झाला, मग एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांचं कम्फर्ट झोन बघणं, की आत्ता रिहर्सल करताना त्याला डिस्टर्ब करायचं नाही, तो आत्ता रिहर्सलच्या ह्याच्यात आहे, याला मेकअपचा सगळं त्याचं हे सगळं नीट सुरळीत पार पडल्याशिवाय त्याला आपण काही बाकी विषयांवरती बोलायचं नाही, याचं वाक्य आता याला वाक्याचं पाठांतर होईपर्यंत तो थोडा टेन्शनमध्ये असतो, एकदा वाक्य पाठ झाली की तो रिलॅक्स असतो. तर मग आपल्याला त्या वेळेला त्या माणसाची जी गरज आहे ती स्पेस त्याला द्यायची, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच व्हायला लागल्या. आणि मग त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं विद्या सावळे, आमच्यात तसं पाहता ती वयानी सिनियर, तर आणि अनुभवानी पण आता मग असं व्हायचं की म्हणजे आम्हाला सुरुवातीला कळायचं नाही की हिच्याशी कसं वागायचं. मग हळूहळू पण आमच्यात इतकं म्हणजे त्या स्नेहलच्या त्या आजारपणापासून असेल, पण आम्ही सगळेच जण हळूहळू इतके एकमेकांशी गुंतले गेलो की आपल्या घरातल्या टेन्शन्स बद्दल, आधी कामाच्या टेन्शन बद्दल बोलता बोलता घरातल्या टेन्शन्स बद्दल, मग स्वतःच्या टेन्शन्स बद्दल, असं आम्ही एकमेकांना शेअर करायला लागलो. आणि हळूहळू ते सगळंच आम्हाला कळायला लागलं. त्यामुळे आम्ही एकमेकांना खूप चांगले ओळखायला लागलो आणि खूप एकमेकांशी असे घट्ट झालो. म्हणजे आम्ही आता अशी परिस्थिती आहे की आम्ही एकमेकांच्या घरी प्रत्यक्षात जाऊन नाही आलोय, पण आम्हाला सगळ्यांना आमच्या एकमेकांच्या घरातल्या व्यक्तींबद्दल खूप व्यवस्थित माहिती. आणि की त्याच्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या मायचा स्वभाव कसा कळला, की ती हेल्पिंग आहे, किंवा एखाद्या व्यक्तिमत्व कसं कळतं. तर आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो होतो इकडे, तेव्हा आमची राहायची व्यवस्था एका हॉटेलमध्ये होती. तर मग मी पहिलाच दिवस होता माझा, आणि ते म्हणे तुम्ही हा ना काहीतरी ती वाक्य बोलली होती की तुम्ही मुलाचं काम करता ना माझ्या. तुम्ही हा चला यांना सगळ्यांना चहा द्या. हो. ही कोण आहे असं झालं मला. आमचा 6चा कॉल टाइम असायचा, तर 5:30ला आम्हाला गाडी घ्यायला यायची, पहाटे 5:30ला. तर आम्ही 5:30ला खाली येऊन थांबणं अपेक्षित असायचं. आणि ही बाई सकाळी 4:30ला उठून स्वतःचं आवरून 5 वाजता खाली किचनमध्ये जायची, त्या सगळ्या लोकांना चहा करायला लावायची, आणि आमच्या सगळ्यांचं दार वाजून दार वाजून. तर मला कळे ना, पहाटे 5 वाजता दार का वाजलं. दार उघडलं तर ह्या बाई उभ्या बाहेर, चहा आणलाय सगळ्यांसाठी, सगळेजण चहा घ्या. तर आम्हाला असं झालं की हिला किती काळजी आपल्या सगळ्यांना चहा मिळावा. म्हणजे तिथे मला म्हणजे की एखादा व्यक्ती सांगून टाकतो की बाबा मी खूप फ्रेंडली आहे आणि माझ्यासोबत तुम्ही खूप फ्रेंडली राहा, असं पहिल्याच दिवशी तिने सांगून टाकलं की तुम्ही मी सिनियर आहे आणि माझ्याशी कसं बघा, हे असं काहीही बर्डन नका ठेवू, मी तुमची एक फ्रेंड आहे, अशा काइंड ऑफ. आणि मी तुमची ही सगळी काळजी घेणार आहे. हा, काळजी घेणार आहे, आणि ती आजही घेते. म्हणजे असं झालं की आम्हाला जर का शूटला वेळ असेल, लेट कॉल टाइम असेल, तर सकाळी उठून आम्हाला सगळ्यांना उठवणे, फिरायला पाठवणे, जा वॉक करून या. स्वतः येत होती, तिच्या गुडघ्याला त्रास सुरू झाला तेव्हापासून ती थांबली, अदरवाईज ती पण स्वतः आमच्या बरोबर. आम्ही सगळेजण सकाळी वॉकला, तू जिमला जा, तुझं हे, मग ते ह्याला गुळाचा चहा आवडतो, ह्याचा गुळाचा चहा वेगळा, याचा अतुलचा हा चहा वेगळा, मग मसाला चहा वेगळा, मग मला पाणी जास्त, दूध कमी चहा, असं प्रत्येकाला हवा तसा तो चहा तयार करून सगळ्यात. त्यातही जर का नाश्ता आम्ही घरीच बनवून खाणार असो, आम्ही इंडक्शनवरती आम्ही ऑमलेट पाव खायचो, कारण आम्हाला बरेच जण व्यायाम करतात तर पौष्टिक खाणं खायचं असायचं, तर सकाळी सकाळी बॉइल्ड चिकन खायचो. तर ह्या सगळ्या गोष्टींची ती इतकी काळजी घ्यायची आणि घेते. त्यामुळे सगळं नाश्ता मिळालं, ह्याचं हे झालं का त्याचं, अरे त्याला भूक लागली असणार, त्याला आता द्या पटपट, असं म्हणून असं सगळ्यांचं सगळं करून घेण्याची जबाबदारी तिच्यावरती असायची. ती अत्युत्तम ते पार पाडते. अगदी म्हणजे भाज्या वगैरे आणण्यापासून ते ओटा स्वच्छ होऊन त्या भाज्यांचा कचरा खाली कचरा पेटीच्या इथे वेळेत जाईल, ह्या सगळ्याची ती काळजी घेते. आणि त्याच्यामुळे आम्हाला म्हणून ती सगळ्यांना जास्त आवडते आम्हाला. हा, आता स्नेहलचं मी म्हटलं तसं, सॉरी, स्नेहल विषयी आपण बोललोय. अंकिता राहिली.
अंकिताची गंमत अशी की अंकिता आणि मी एकाच इन्स्टिट्यूटमधून शिकलो आहोत. पुणे विद्यापीठाचं जे ललित कला केंद्र, जो परफॉर्मिंग आर्ट्सचा जो विभाग आहे, तर तिथला मी तिचा सिनियर आणि मग त्याच्यानंतर ती आता रिसेंटली काही वर्षांपूर्वी पास आउट. पण त्यामुळे काही विषय इतके कॉमन असायचे की म्हणजे आमचे प्रोफेसर्स, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती, इथपासून आमचं ट्युनिंग जुळत गेलं. आणि मग हळूहळू आम्ही ते नवरा बायको आहोत म्हणून जेव्हा काम करायचो, तेव्हा आमच्या दोघांचे बऱ्याच वेळा सीन्समध्ये काही वाक्य नसायचं किंवा आम्ही काहीही करायचो नाही. पण आम्ही दोघांनी कुठल्या क्षणाला एकमेकांकडे पाहायचं आहे, कुठल्या क्षणाला आपलं इंटरॅक्शन महत्वाचं आहे, हे आम्ही ठरवून घ्यायचो आणि त्यानुसार आमचं सगळं काम करायचो. की आपण दिसलो न दिसलो तरी सुद्धा आपण आपले लुक्स, आपण आपल्या इमोशन्स त्या परफेक्टली हे केल्या पाहिजे, ते आम्ही करायचो. नंतर असं व्हायला लागलं की आम्ही एक दिवस अचानकपणे सरांनी सांगितलं, चला चला घाई, आपल्याला लवकर सीन. आम्हाला वाचनही करायला वेळ मिळाला नाही किंवा आम्हाला दोघांना काही जागा ठरवायलाही वेळ मिळाला नाही. आम्ही सीनला उभे राहिलो आणि आपसुकपणे जी महत्वाची वाक्य होती त्या वाक्यांना बरोबर आम्ही एकमेकांकडे पाहतो. करेक्ट. तर हे ट्युनिंग जुळलं होतं की आता हे महत्वाचं वाक्य, याचा कनेक्शन बुराजी आणि मालतीची आहे, आता आपण एकमेकांकडे बघितलं पाहिजे. बरोबर त्यावेळेला आमचा एकमेकांकडे लुक जायचा. टेन्शन मध्ये आम्ही परत हरबाकडे पाहतोय, चिंदीकडे पाहतोय, हे सगळं आपोआप व्हायला लागलं. नंतर आम्हाला ते ठरवण्याची गरज पडेनाशी झाली. चांगला बॉन्ड को आर्टिस्ट सोबत याला म्हणतो. मला असं झालं की मला ते पहिल्यांदा तर सिरियलची ती टेक्निक मला माहिती नव्हती, मग नंतर हळूहळू मी ती शिकली आणि आता मी पण बघतो बरं का. स्नेहल सारखे आरोप करते की हा माझ्या ही सारखी आरोप करत असते. मालती आणि बुराजी बघ कसे एकमेकांकडे लुक देतात, तू देतच नाही आणि हा विसरून जायचा. मग आम्ही याला स्क्रिप्ट वरती मार्किंग करू की कुणाल इथे ह्या पॉइंटला तुला बघायचं, पण हा त्या इमोशनल फ्लोच्या याच्यामध्ये इतका वाहवा जायचा की याला बघायचंय हे हा विसरूनच जायचा. मग ते आता त्याचं ते हे सगळं करून आपल्याला नंदाला रिएक्शन द्यायची, हे सुद्धा त्यांनी टेक्निक मिळवलं आणि आता तो रिएक्शन देतो. आता पुढचं बघू आपण चालत बोलूया. ओके. Yes. आता राहिलाय आपला अतुल आगलावे, जो खूप हेल्थ कॉन्शियस असणारा व्यक्ती आणि इतका छान स्वभावाचा, आपल्या कामात एवढा प्रोफेशनल आहे, त्याच्याकडून मी पण फार शिकतो. आता शार्दूल दादाला तो म्हणजे आम्ही सगळेच शार्दूल दादाच म्हणतो, कारण की तो वयाने अनुभवाने सगळ्यांनीच मोठा आहे. हां, तर अतुल विषयीचा तुझा काय अनुभव आहे किंवा अतुल विषयी तू काय बोलशील? अतुल आगलावे हे विशेष रसायन. अच्छा. हा, म्हणजे ते असतात ना अशी काही रसायन की जी अशी पाहिल्यानंतर आपल्याला कळत नाही की ती चव काय असू शकते. पण नंतर जेव्हा आपण त्याचा एक गोट घेऊन पाहतो, आईला हे दिसतंय तपकिरी किंवा दिसतंय गुलाबी, पण आहे विशेष, तसं ते काहीतरी प्रकरण किंवा ते चाखून बघायला लागतं, असं नुसतं बघून नाही ठरवत आहे. कारण की अतुलकडे बघितल्यानंतर असं सगळ्यांना वाटतं की हा फार, एक मिनिट पाणी होतं तिकडे. अतुलकडे बघल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की बाबा फार ॲटिट्यूड असेल याला, फारच हा म्हणजे कोणाशी न बोलणारा व्यक्ती असं वगैरे. पण ॲक्च्युअली त्याला बोलल्याच्या नंतर कळतं की अरे हा फारच गोड माणूस आहे. म्हणजे ही खरं मला पण असंच वाटलं होतं पहिल्यांदा. आणि या सिरियलमध्ये मी माझाच नंतर किस्सा सांगतो अतुल विषयीचा, माझा पण एक अनुभव आहे, तो पण मी सांगणार आहे. तुझा सांग पहिला. हा, अतुल माझा जेव्हा लुक ठरत होता त्यावेळेला अतुलनी मला सांगितलं की तू जेव्हा माझं दाढी काढायची असं, आधी मी दाढी होती, दाढी काढायची असं ठरलं, तर अतुलनी त्यावेळेला मला असं सांगितलं की तू ना फक्त दाढी तर काढशीलच, पण मिशी पण भरपूर ट्रिम कर, कल्ले बारीक ठेव, त्याच्यानी तुझं, कारण माझं वय थोडंसं लहान दिसणं अपेक्षित होतं, म्हणजे यांचा लहान भाऊ मी वाटलो पाहिजे ना. जे की अजिबात नाहीये. तर मग मी तर ते अतुलनी सांगितलेलं इन्स्ट्रक्शन मी का कोणाच ठाऊक, म्हणजे एवढी ओळख नव्हती किंवा एवढं असं काही हे नव्हतं, पण म्हणलं नाही हा म्हणतोय तर आपण ते करून पाहू. आणि ते करून पाहिल्यानंतर मला कळलं की अच्छा, याला ना लुक्स मधलं फार चांगलं कळतं, नॉलेज आहे, याला याच्यातलं ज्ञान आहे, मग याचं ऐकलं पाहिजे. मग तो ज्या पद्धतीनं त्या गोष्टी सांगेल ना ते मी पण घ्यायचो, ऐकून घ्यायचो, त्या गोष्टी फॉलो करायचो आणि मग त्याचा रिझल्ट पण दिसायचा. मग आम्ही त्याची चर्चा पण करायचो. मी आणि अतुल, आमच्या चर्चा म्हणजे अरे 4 तास एकाच विषयावरती आम्ही बोलतोच आहोत असं कित्येक वेळा घडलंय.
एका पर्टिक्युलर सीन विषयी आम्ही खूप वेळा त्याची म्हणजे तो सीन टेलिकास्ट पण झाला, आता त्याचा आणि आपला काही संबंध नाही, पण तरी सुद्धा आम्ही त्या सीन, पण तिथे तू असं करायला असतं ना तर त्याचा इफेक्ट वेगळा हो. पण तू मला तशी रिएक्शन दिली नाहीस ना, अरे कुणाल होता मध्ये, मी कशी रिएक्शन देणार, तू रिएक्शन तर दे वगैरे. असं आमच्या चर्चा, वाद, भांडणं आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं काहीतरी वेगळं करून बघण्याची वृत्ती त्याच्यामध्ये आहे. तर ती आमचं, त्यामुळे आमचं दोघांचं ट्युनिंग फार पटकन. मलाही थोडासा स्वभाव असा आहे की आपण गोष्टी करून बघितल्या नाही, असं करून बघत असेल, तर त्यामुळे आमचं खूप चांगलं जुळलं आणि त्याची खूप मजा आली. आणि आम्ही खूप गप्पा मारतो, खूप चर्चा करतो. आम्ही मध्ये एक दिवस सुट्टी मिळाली तर दोघांनी घरात बसून 2 फिल्म्स बघून काढल्या. आम्ही पुस्तकं वाचतो, त्याच्यावरती चर्चा करतो. त्यामुळे अतुल सोबत काम करणं हा एक फार भारी अनुभव आहे, त्याच्यामुळे खूप मजा आहे. बरं, आता अजून एक व्यक्ती राहिलाय, ती म्हणजे शिवानी. हा, शिवानी विषयी राहिला. शिवानी, कारण की शिवानीचं आणि शार्दूलचं सगळ्यात जास्त बॉन्डिंग आहे. मला माहित आहे ती सगळ्यात जास्त याच्यासोबतच रमते. बरं, एक विशेष अशी गोष्ट आहे की एखाद्या ग्रुपमध्ये असा एक व्यक्ती असतो, तुमच्या पण असेलच असा एखादा व्यक्ती, की तो असल्यामुळे ना सगळे एकत्र बांधून असतात. तसं आमच्यामध्ये शार्दूल दादा आहे की हा आहे मग सगळे, म्हणजे शार्दूल दादा हा मेलमध्ये आहे आणि फिमेलमध्ये म्हणजे महिला मंडळीकडून माय आहे आणि पुरुष मंडळीकडून हा शार्दूल दादा आहे. तर हा सगळ्यांना बांधून ठेवण्याचं काम जे आहे हे दोघं व्यक्ती फार करतात. जर ही 2 व्यक्ती नसती तर कदाचित हे एवढं बॉन्डिंग किंवा एवढं एक अटॅचमेंट, आणि तुम्हाला जी टी व्हीच्या स्क्रीनवरती जे आमचे सीन दिसतात ना, की सगळे कमेंटमध्ये तुम्ही लिहिता की यार खूपच तुम्ही छान काम करता, खूप मस्त काम होतंय तुमचं, ते कारण त्याचं ते आहे का एकमेकांमध्ये इतकी बॉन्डिंग आहे, एकमेकांना एवढे समजून घेतात की याचं पाठांतर झालं नाही ना, थांब मग त्याची रिहर्सल आपण घेऊया. एक म्हणजे आता जसं शार्दूला बोलला, या सगळ्याच गोष्टी अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या की त्या आपल्याला त्या सीन, कारण की फायनल आउटपुट फार महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी जे प्री प्रोडक्शन लागतं ती म्हणजे एकमेकांमध्ये असणारं बॉन्डिंग, ते हे काम करणारे शार्दूलदा आणि माय आहे. तर हां, आता आपण परत विषयावर येऊया की शिवानी सोबतचं तुझे अनुभव, तुझे किंवा तिच्याविषयी तू काय सांगशील? शिवानी आणि मी तसे एकमेकांना आधी पण ओळखत होतो, पण आम्ही काम केलं नव्हतं, एकत्र भेटलो होतो काही वेळा वगैरे, किंवा तिचे आणि माझे अनेक मित्र, कॉमन मित्र आहेत, त्यामुळे आम्ही एकमेकांविषयी ऐकून खूप होतो, पण प्रत्यक्ष फार भेटी झाल्या नव्हत्या. ती सिंधुताई माझी माई या मालिकेच्या निमित्तानं ते झालं. आणि आम्ही एक दिवस असा एक खेळ खेळत होतो की एका शब्दात एका माणसाविषयी सांगायचं. तर त्या दिवशी आम्ही तर ती म्हणाली आता तू माझ्याबद्दल बोल. तर आता मला असं झालं की हे असं का म्हणते आपल्यावरती, आणि मी त्या दिवशी तिच्याबद्दल असा शब्द वापरला होता की सॉर्टेड, की शिवानी अत्यंत फोकस्ड आहे, तिच्या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यात ठरलेले असतात की कुठल्या गोष्टीला महत्त्व किती द्यायचं, किती नाही, काय आत्ता गरजेचं आहे. तिला तिचा म्हणजे दिवसभर तिला खरं तर एवढं काम करावं लागतं, आम्हाला तरी मध्ये मध्ये एखाद्या 2 सीन्सचा गॅप मिळतो, थोडा आराम मिळतो. ती पहिल्यापासून सकाळी आल्यापासून ती प्रत्येक सीनमध्ये असते आणि ती खूप, हे सगळं असूनही ती भयंकर मेहनती आहे. ती तिच्या कुठल्याही आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये. मध्ये तर ती आजारी होती, एक दिवस तिला चक्कर आली, आजारी पडली, तिला इन्फेक्शन झालं होतं, पण तरी सुद्धा ती त्या दिवशी सलाईन लावलं डॉक्टरांनी, ते सगळं करून ती परत सेटवर आली. एक सीन फार महत्त्वाचा होता जो दुसऱ्या दिवशी टेलिकास्ट होणार होता, तो सीन तिने शूट केला आणि मग ती आराम करायला गेली. तर हे डेडिकेशन आहे तिच्याकडे आणि ते खूप मनापासून ती त्या सगळ्या गोष्टी करते. आणि म्हणजे बऱ्याच वेळा, आता मी तुला एक फोटो देतो, हा तो फोटो तू ह्या एडिटमध्ये टाक. आता तो एडिटमध्ये फोटो टाकून मागे मी असं बोलतोय हे फक्त. तर शिवानी बऱ्याच वेळा स्क्रिप्टवरती तिचे ॲडिशनल डायलॉग्स लिहिताना, त्याच्यावरती खुणा करताना दिसते. तर मी ते पोस्ट करणार एक दिवस की सिन्सिअर मुलगी अशी, ती अत्यंत मनापासून ते सगळं आधी करून घेते, काय करायचं काय नाही तिचं प्लॅनिंग केलेलं असतं आणि मग ती काम करते. तर त्यामुळे, आणि या सेटवरती हा म्हणतोय सगळ्यांचं ट्युनिंग वगैरे ते कसं मी जपलं वगैरे, ते काय मी फक्त सगळ्यांच्या खोड्या काढत होतो, सगळ्यांना त्रास देत होतो. तर या सेटवरती इन्क्लुडिंग आमचे दिग्दर्शक, क्रिएटिव्ह दिग्दर्शक, आमचे सेटिंगवाले, स्पॉटवाले,
सगळ्यांच्या मी खोड्या काढल्यात, सगळ्यांना त्रास दिला. सगळ्यात कमी त्रास मी फक्त शिवानीला कमी त्रास दिलाय. बाकी सगळ्यांना मी खूप त्रास दिलाय. एवढंच की तिच्यावर खूप कामाचं ओझं आहे, तिला खूप काम करायचं आहे. म्हणून तरी पण तिचं एक नाव पाडलंस तू. कुठलं? शिवांताई. शिवांताई. आमच्याकडे बरेच लोक तिला शिवानी ताई असं म्हणे, शिवांताई शिवांताई शिवांताई. तर मी शेवटी तिला शिवांताई असंच नाव टाकलेले. सगळेजण तिला येऊन शिवांताई 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 अशा हाक मारतात, म्हणून तिचं नाव शिवांताई आहे. पण शिवांताई आमची जी ऐक नाही, ती एकदम असं फास्ट काम करते, चांगलं काम करते, व्यवस्थित काम करते, ते तिचं सगळं चाललेलं असते. असं शिवांताईचं चाललेलं असतं. तर अशी आमची शिवानी. आणि मला खूप इच्छा आहे की तिला म्हणजे हा तर रोल तिच्यासाठी खूपच चांगला, सिंधुताईंचा रोल करायला मिळणं ही खूपच भाग्याची गोष्ट होती आणि तिला ते करायला मिळाली ती संधी. पण तिला ह्यापेक्षा तिच्या कॅलिबर दाखवून देणारी कामं मिळत आणि ती ते नक्की मिळवेल. आणि आपण सगळेजण त्या दिवशी शिवानीच्या त्या कामाने भारावून गेलेलो असू, तो दिवस मला बघायला मिळेल नक्कीच, याची मला खात्री आहे. करेक्ट. आता सगळ्या कॅरेक्टर विषयी म्हणजे माय, स्नेहल, अरे हाच राहिला कुणाल. म्हणजे कुणाल असा आहे ना की अत्यंत निरागस व्यक्तिमत्व. त्याला बऱ्याच वेळा छोटे छोटे छक्के पंजे पण कळत नाही. आपल्याला स्वतः कुणाल तुला हे का लक्षात नसेल आलं, म्हणून तो अरे यार मला तर असंच वाटणार ना शार्दूल दादा, मी तसंच केलं. अरे कुणाला असं नसतं बाबा, लोक महाबदमाश असतात किंवा लोक बनवतात आपल्याला, लोक असं म्हणतात पण ते तसं करतात असं नाही, असं वगैरे मला बऱ्याच वेळा असं होतं. आणि तो इतका निर्मळ माणूस आहे, इतका निरागस आहे आणि आपल्याला प्रश्न पडावा इतका निरागस आणि निर्मळ आहे. आणि भयंकर जेन्युइनली तो सगळ्या गोष्टी करत असतो. हे ब्लॉग पण तो, म्हणजे तुम्ही आज हा ब्लॉग पाहताय, पण तो ब्लॉग तो शूट करतो, मग त्याच्यानंतर ते एडिट त्याचं चालू असतं, म्युझिक काय ठेवायचं, काय कसं करायचं, एडिट, या सगळ्याच्या म्हणजे ह्या सिरियलच्या कामाव्यतिरिक्त तो सतत या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेला असतो. आणि ते सगळं सतत शूट करणे, त्या मनापासून त्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्याचा कल असतो. तर ह्या गोष्टी फार शिकण्यासारख्या आहेत कुणालकडून, आणि त्याची आम्हाला फार मजा यायची. आणि मी कुणाला खूप त्रास देतो. सगळ्यात जास्त त्रास मी कुणाला दिलेला आहे. म्हणजे कधी कधी असं व्हायचं, मला नातूला असं व्हायचं की बहुतेक हा सोडून जाईल आपली खोली, तिथे राहणार नाही आपल्या बरोबर, इतका त्रास आम्ही त्याला दिलेला आहे. पण तो बिचारा, आम्ही त्याला काहीही बोललं तरी तो सगळं ऐकून घेतो आणि शांतपणे समजून घेतो आणि सोडून देतो. बरं शार्दूलदा, मला तुला फायनल लास्ट प्रश्न असा विचारायचा आहे की तुला असं कधी वाटलं होतं की हा कुणाल गजबरेच्या ब्लॉग मध्ये तू येशील? आयुष्यात ऑस्कर मिळेल असं तुला कधी वाटलं होतं काय? नाही, नव्हतं वाटलं खरं. आई रक्ताची शपथ, मला वाटलं नव्हतं कधी. कुणाल गजभारेला मी आधी कधी ओळखत नाही. बरं, कुणाल गजभारेंचं माझं पहिलं म्हणजे 1 to 1 असं नाही, पण पहिल्यांदा कुणाल गजभारेला कुठे पाहिलं मी? प्रवीण डाळिंबकर यांच्या रीलमध्ये. ते 4 लोक आम्हीच आहेत, काय म्हणत नसतोय आम्ही, करा काही पण, ते जे आहे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा कुणालला पाहिलं. आणि जेव्हा तो माझ्या समोर आला, म्हणलं मी कुठं पाहिलंय, तो म्हटलं अरे, मग बोलता बोलता प्रवीण डाळिंबकर, आमच्या दोघांचाही खूप जवळचा मित्र आहे आणि खूप आवडता आमचा व्यक्ती. तर म्हटलं अरे प्रवीण डाळिंबकर, तू म्हणाला मी त्याच्या त्या रीलमध्ये त्या 4 लोकांमधला तूच एक आहे ना? म्हणे हो. मग मला ते कळलं. पण मला तेव्हा कधी असं वाटलं नव्हतं की कुणाला ब्लॉग, यूट्यूब चॅनल ह्या सगळ्या गोष्टींबद्दल रस आहे. बाय द वे, कुणाल अप्रतिम शेफ आहे. तो अप्रतिम जेवण बनवतो, कुठलाही पदार्थ, शक्यतो मसालेदार. पण तो ज्या पद्धतीने, ज्या लगननी आणि ज्या मनापासून तो ते बनवतो, ते फार भारी आहे. तर ते तो सगळं करत असतो. तर म्हणजे त्यावेळेला असं कधी वाटलं नव्हतं की कुणाला असं काही ब्लॉग करेल, आपण ही मालिका करू, तेव्हा आपण इतके एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ, ह्या सगळ्या गोष्टी घडतील. आणि म्हणजे आपण एकमेकांचे चांगले कलिग, एकत्र काम करणारे कलिग म्हणून, एकमेकांचे मित्र म्हणून, मग त्याच्यानंतर मित्राच्या ही पुढचं काहीतरी आपल्यात नातं निर्माण होईल असं कधी वाटलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर असं काहीतरी माझा ट्रॅक संपेल, मग त्या दिवशी आपण एकत्र बसून असे गप्पा मारत असू, तुमच्याशी मी असा इंटरॅक्ट होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. पण हे कुणालच्या निमित्ताने सगळं घडून आलंय. नाही, हे आठवण आहे ही. आता जेव्हा मी म्हातारा होईन तेव्हा मी बघेन नाही. खरंच म्हणजे की हे क्षण कुठे कैद करणार, इथेच करू शकतो. बरं, दुसरी गोष्ट,
माझी कास्टिंग ते 4 लोक काय म्हणतील त्या रीलमुळे झालेली. क्या बात आहे. आणि विशेष म्हणजे मला फार आवड होती पहिल्यापासूनच की इंस्टाग्राम किंवा युट्यूब असं करायची फार इच्छा होती. मी प्रवीणच्या आणि त्या चौघांना एकत्र करून ती कन्सेप्ट माझी होती. 4 लोक काय म्हणतील हे. ती मला असं वाटायचं किंवा आपण नेहमी सतत दडपणात असतो की यार असं करून मग हे काय म्हणतील, हे असं करू का, ते काय म्हणतील. हे कोणी नसतात ती लोक. ते आपल्या मनातले एक प्रतिबिंब असतात किंवा आपले स्वतःनी ठरवलेले लोक असतात. तर मी प्रवीणला म्हणलं की मी आधी ॲक्च्युली डिरेक्शनमध्ये काम करत होतो आणि मला कळलं की मला ते तिकडे मला रमायला नाही होत आहे आणि मी मुळात माझं सगळं शिक्षण ॲक्टिंगमध्ये झालं आहे, तर मला तिकडे यायचं आहे. तर मला विचार की यार मी जर ॲक्टिंगमध्ये गेलो तर लोक काय म्हणतील यार, हा मला पहिला प्रश्न पडलेला. तर मग मी काय केलं की कोण असं वाटतं माझ्या माइंडमध्ये की मला कोण असं वाटेल की कुणाल तो ॲक्टिंग करतोय असं म्हणेल, असं कोण व्यक्ती आहेत त्यांची सगळ्यांची नावं लिहिली. त्या सगळ्या लोकांची नावं लिहिली, प्रत्येकाला फोन केला, म्हणलं मी ॲक्टिंग करतोय तर म्हणजे ॲक्टिंग क्षेत्रात मी आता करिअर करायचं असं ठरवलंय, तुम्हाला काही प्रॉब्लेम. मला काही प्रॉब्लेम नाही. नाही म्हणजे उद्या तुम्ही असं नको म्हणायला ना, अरे तू तर डिरेक्शनमध्ये होता मग कसं काय अचानक ॲक्टिंगमध्ये. नाही मग मी कशाला काय नाही ना, ओके सर. असं मी शपथ केलेलं आहे, हे केलेलं आहे. हा किती भारी एक्सरसाइज आहे की ज्या लोकांबद्दल आपल्याला भीती वाटते की जे किंवा ज्या लोकांबद्दल आपल्या मनात आडी आहे त्यांच्याशीच डायरेक्टली आपण बोलायचं. मी डायरेक्ट बोललो आणि याच्यामुळे मला ही कन्सेप्ट सुचली की 4 लोक काय म्हणतील आणि मग ती व्हायरल झाली आणि ती पोस्ट विठ्ठल डाकवे सरांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी शोधलं. कारण की मी माझे मन तुझे झाले मध्ये सेम असंच एक कॅरेक्टर करत होतो काळूदादा नावाचं, तर ते विदर्भाच्या भाषेतलं होतं. त्यांना आठवलं की अरे हा पोरगा आहे, हा करेन. आणि ते पेपरला एक न्यूज आली होती लोकमतला, ती त्यांनी भरपूर जागी फिरवली. त्यांनी विचारलं की हा पोराचा मला नंबर पाहिजे आणि अतुल म्हणला की याच्यातल्या एकाला मी ओळखतो, तो म्हणजे प्रवीण डाळिंबकर, कारण नशिबांमध्ये त्यांनी काम केलं होतं. मग अतुलनी प्रवीणकडनं माझा नंबर घेतला आणि प्रोडक्शनला दिला आणि मग मी इथे आलो. हा माझा प्रवास आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तर एखादी गोष्ट घडते तर ती त्याच्या मागे एवढी मोठी स्टोरी असते. शार्दुलदा भारी वाटलं आम्हाला तरी सगळ्यांना तुझ्यासोबत. आता ॲक्च्युली मी सगळ्यांसोबत गप्पा मारणारच आहे आणि मला एक स्पेशली खूप भारी वाटलं तुझ्यासोबत काम करून, मजा आली. आमच्या अरे ते काय हा आणि आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हा सगळ्या लोकांना जे प्रेक्षक आहेत कुणालच्या ब्लॉगचे रेग्युलर, त्यांना सगळ्यांना एक गोष्ट सांगायला आवडेल की आम्ही इथे काम करताना तुम्हाला दिसतात फक्त आर्टिस्ट नट दिसतात काम करताना, पण त्याच्या मागे म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे काम करणारी खूप मोठी टीम असते आणि त्या सगळ्यांनी म्हणजे असं असतं ना की आम्ही एकतर घर सोडून इथे येऊन राहतोय सांगलीमध्ये, इथे आम्ही शूट करतोय, तेव्हा आपल्याला आई बहीण भाऊ मामा काका हे कुणी आपल्या सोबत असत नाहीत, आपण एकटेच असतो इथे. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांचं इथे येऊन ट्युनिंग तयार होतं. तर आमच्या मेकअपचा एक टीम असेल किंवा आमची हेअर ड्रेसरची टीम असेल, आमची डिरेक्शनची टीम असेल, आमचे दिग्दर्शक मुकेश बाणेकर सर किंवा आमचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक युवराज घोरपडे, आमच्या EP वैशाली घोरपडे, शिवाय आमचे HOP विजय देवकर सर. तर आता ह्या सगळ्यांचा पण या सगळ्यामध्ये खूप मोठा सहभाग आणि ते सगळेजण इतके कनेक्टेड असतात आमच्या सगळ्या गोष्टींशी. म्हणजे आता कुणाला आजारी पडला किंवा जसं मी म्हटलं की शिवानी आजारी होती पण तरी सुद्धा तिने काम केलं, त्या दिवशी सगळ्यांनाच टेन्शन होतं की आता शूट कसं होणार. बरोबर. आणि त्या दिवशी हे सगळी माणसं एका विचाराने काम करत होती की आता या सगळ्याच्यात शिवानीला आराम कसा मिळाला पाहिजे, याच्यासाठी आपण काय करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही इतके प्रत्येक गोष्टीला एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांना सांभाळून घेणं. अरे ह्या सीन शूट होतोय पण मुकेश सर अजून जेवले नाहीयेत, त्यांच्यासाठी जेवण बाजूला करून, या सगळ्या गोष्टींचा आम्ही मध्ये मला एक दिवस सुट्टी मिळाली तर मी जाऊन बाजारातून एक अर्धा किलो मिरच्या घेऊन आलो, लसूण सोलला एक भरपूर पाव किलो, काय रगडून आम्ही मस्त ठेचा केला आणि सेटवरती आम्ही त्या अर्धा किलो मिरच्यांचा ठेचा घेऊन आम्ही मस्त ठेचा खात होतो 2 दिवस. ते ह्या सगळ्या गोष्टी ना इतक्या मॅटर करतात. तर हे शूटच्या गमतीमध्ये ह्या दिसणाऱ्या गमतीपेक्षा न दिसणाऱ्या गमती पण खूप मजेशीर असतात आणि त्या तुम्हाला आयुष्यात खूप गोष्टी देऊन जातात. माणसं देतात तुम्हाला, खूप नवीन नवीन काहीतरी इन्साईट देतात, नवीन काहीतरी शिकवतात आणि ते फार भारी असतं. त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं की बऱ्याच वेळा प्रॉडक्ट हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे
आमच्यासाठी प्रोसेस इम्पॉर्टंट. करेक्ट करेक्ट. आणि ह्या सगळ्या लोकांबरोबर ती प्रोसेस घडते, याची मजा काहीतरी वेगळी आहे. प्रत्येक मालिका, प्रत्येक काम तुम्हाला काहीतरी खूप वेगळं काहीतरी शिकवून जातं. सिंधुताई माझी माई या मालिकेने मला खूप काही गोष्टी दिल्यात, माणसं दिलीत, भाऊ दिला, बहीण दिली, मग आई पण दिली विद्याताईच्या स्वरूपात. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे कधीच मी विसरू शकत नाही. हा उद्या मी कुठे असेन, काय करेन ते माहित नाही, पण कुणाला म्हणाल तसं मी म्हातारा झाल्यानंतर मी जेव्हा ब्लॉग पाहिल तेव्हा मला ते सगळं आठवेल की मी शिवानीला शिवानताई म्हणत होतो. तोपर्यंत शिवानी होतो आपण. तोपर्यंत शिवानीचं कदाचित ऑस्कर साठी नॉमिनेशन झालेलं असेल. अतुल एखाद्या फ्रेंच फिल्म मध्ये काम करत असेल, कुणाला माहिती. तर अशी सगळी गंमत आहे आणि याची मजा आहे. शार्दुलदा, माझ्या सर्व प्रेक्षकांकडनं म्हणजे यूट्यूबच्या सर्व प्रेक्षकांकडनं तुला खूप खूप शुभेच्छा मीच देतोय. आणि असंच आपण भेटत राहू मुंबईमध्ये पण. आणि शार्दुलदा हा फूडी माणूस आहे माझ्यासारखं. मला पण जसं फूड फार आवडतं तसं त्याला पण आवडतं. मी काही शार्दुलदासोबत फूडचे ब्लॉग प्लॅन करणार आहे. त्याने मला काही चिकनचा असा एक डोसा सांगितला आहे, तो मी प्लॅन करणार आहे. जसं आता इकडणार आमचं कोरी रोटी आणि चिकन ते मी याला खाऊ घालणार आहे. असं तर मी त्याचा ब्लॉग करणार आहे. फूड ब्लॉग पण असतील माझ्या याच्यावर, मला फूड फार आवडतं म्हणून. हां, तर शार्दुलदा तुला खूप खूप शुभेच्छा. आणि असंच आपण सोबत एकत्र काम करूया अशी अपेक्षा करतो. आणि मी हा ब्लॉग म्हणजे तुझा हा पार्ट इथे संपवतो आणि आता बाकीचे लोक आहेत ते कंटिन्यू करतो.